आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं मॅम? मला सांगा, 9 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर 27 येतं? 3 ने ना. म्हणून आपलं उत्तर 3 आलं. आणि m ला कोणत्याही संख्येने गुणलं की उत्तर mच येतं. म्हणून आपलं उत्तर 3m आलं. काय चाललंय? मी विचारते काय चाललंय हे? मॅम, मी सगळ्यांना शिकवत होते. सरांनीच मला सांगितलंय. कुठे आहेत सर तुझे? ते काय लास्ट बेंचवर बसलेत. सर तुम्ही तिथे काय करताय? आणि हा सगळा काय प्रकार चालू आहे? कसं आहे ना मॅम, मुलं ह्याच वयात पुढे जाऊन काय व्हायचं याची स्वप्न बघत असतात. पण मग ती स्वप्न पूर्ण करताना आयुष्यात काय चॅलेंजेस येणार आहेत, काय अडचणी फेस कराव्या लागणार आहेत, ही वास्तवाची जाणीव पण त्यांना व्हायला हवी ना. त्याच वास्तवाची जाणीव होण्यासाठी हा सगळा खटाटोप. मला नाही कळलं तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते. मॅम, मी आज सगळ्या वर्गातल्या मुलांना सहज विचारलं की तुम्हाला भविष्यात काय बनायचं. हा युवराज, त्याला डॉक्टर व्हायचं. गणेश, त्याला इंजिनियर व्हायचं. पण ही प्रज्ञा, ही म्हणाली मला टीचर व्हायचं. मग शिक्षक होणं काय असतं हे आत्तापासून तिला कळायला हवं ना. आणि शिकता शिकता तिला शिकवण्याची अजून गोडी लागेल. आणि आता ह्याच वयात ती सगळ्यांच्या समोर उभी राहून जर शिकवायला लागली तर पुढे जाऊन तिचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. आपण बोलताना आपलं काही चुकलं तर आपले सर आहेत याची जाणीव असताना ती स्वतः एक वेगळी शैली सुद्धा निर्माण करू शकते. यामागे एवढा मोठा विचार होता तुमचा? किती पुढचा विचार करता सर? फक्त विचार नाही मॅम, प्रॅक्टिकलची पण जोड आहे. तुम्ही बसा ना प्लीज, लेक्चर अटेंड करा. तुम्ही नक्की एन्जॉय करा. बसा बसा प्लीज. प्रज्ञा, कंटिन्यू. तर आता मला सांगा, मैत्रेयीच्या नशिबात लग्नाचा योग आहे. पण काय स्वामीजी? तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रेयीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. दादासाहेब, दादासाहेब, काय झालं? नाही, काही नाही. कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे का तुम्ही? नाही ग, ते आदिशक्ती इंडस्ट्रीजचा जरा व्याप वाढलाय ना, त्यामुळे टेन्शन तर येणारच. दादासाहेब, तो ताप काय तुमचा आजचा आहे होय? नेहमीचाच आहे. मी तुम्हाला नेहमीच बघत आले.
पण तुम्ही काही म्हणा, आजचं तुमचं हे टेन्शन मला नेहमीपेक्षा वेगळं दिसतंय. नक्की कसलं टेन्शन आहे, खरं खरं सांगा. भन्नाट, कमाल, व्हेरी नाईस प्रज्ञा. आज मला वेगळीच प्रज्ञा बघायला मिळाली. लाजवाब, तुझी बोलण्याची स्टाईल, तुझा कॉन्फिडन्स, व्हेरी नाईस. थँक्यू मॅम. मी तर फक्त तेच केलं जे सरांनी मला सांगितलेलं. म्हणूनच तर तुमच्या सरांचं कौतुक करावं असं वाटतं. गुड जॉब सर. थँक्यू मॅम. पण माझ्यासाठी हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. म्हणूनच कौतुक आहे. यू कॅरी ऑन. मी तुम्हाला आणखी डिस्टर्ब नाही करत. यापुढे तुम्ही सगळ्यांनीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो तेव्हा आपलं कौतुक होतं, जसं आज प्रज्ञाचं झालं. इट्स नॅचरल पार्ट ऑफ आवर लाईफ. पण नेमका हाच तो फसवा क्षण असतो. तुम्ही खुश झालात तर संपलं सगळं. पण जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, काहीतरी अचीव्ह करायचं असेल, तर त्या कौतुकाकडे काय म्हणून बघायला हवं? एनर्जी सोर्स म्हणून. पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागायला हवं. मग बघता बघता एक दिवस असा येईल, मग आज ज्या जगाकडे तुम्ही कुतूहलाने, क्युरिओसिटीने बघताय, उद्या तेच जग तुमच्या कवेत येईल. आदिती कुठे आहे? आता इथेच होती ना? खरं सांग, काय विचारतोय मी? आदिती कुठे आहे? काका पप्पा, तू मलाच शोधत होतास ना? बोल ना काका पप्पा, तू मलाच शोधत होतास ना? कुठे होतीस तू? आता तर तुझ्या समोरच आहे. याच्या आधी कुठे होतीस तू? तुझ्या आजूबाजूलाच होते. मग मला दिसली कशी नाहीस? तू नीट बघितलं नाहीस. चल निघूया आपण. कुठे? तुला माझ्या बरोबर यायचंय. पण मला आईजवळ थांबायचंय. आपण बोललो, विषय संपला. चल चिमणे. ए काका बोका, मी तुझं नेहमी ऐकते ना, मग तू पण माझं ऐक ना. मी कुठेच जाणार नाही. स्विमिंग पूलच्या इथेही जाणार नाही आणि गार्डन मध्येही जाणार नाही. मला फक्त आईला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. प्लीज. आदिती ती गायब? पण खरंच घेऊन आलो होतो तिला का? त्याला भास झाला. भास नव्हता आणि भास नाहीये. मी स्वतः इथे आहे, तुझी आदिती. हवं तर हात लावून बघ ना. आदिशक्ती 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 नमो नमो. सर्वशक्ती सर्वशक्ती सर्वशक्ती
तू तीच आहेस. तू परत का आलीस? अगं आपली गोष्ट अर्धवट राहिलीये ना. कोणती गोष्ट? राजकुमारीची आणि तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या तिच्या भावाची. मला वाटतं ज्यूस यायला बराच वेळ लागेल ना. हो मे बी. हां तोपर्यंत आपण जर असं फक्त शांत बसून राहिलो तर हॉटेलमध्ये आलोय यापेक्षा मेडिटेशन सेंटरला आलोय असं वाटेल. बोला. काय बोलू? काही बोला. कारण बोलता बोलता 2च मिनिटात तुम्ही मुख्य मुद्द्यावर येणार आहात याबद्दल मला खूप खात्री आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट इतक्या कॉन्फिडेंटली कशी काय बोलता तुम्ही? त्यामागे माझे काही तर्क असतात, अभ्यास असतो. हो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करता तर तुम्ही? नाही 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 अगदीच तसं काही नाही, पण अभ्यास असल्याशिवाय काही गोष्टींबाबतीत मी बोलतच नाही. इंटरव्ह्यूच्या फॉर्म मध्ये मॅरिटल स्टेटस मध्ये अनमॅरिड असं लिहिलंय. लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? ह्या विषयावर तुमचा काही अभ्यास नसेल तर जाऊ दे, आपण हा विषय. नाही नाही म्हणजे अगदी अगदी तसं काही नाही आहे. म्हणजे अभ्यास आहे तर नक्कीच. म्हणजे लग्न, मला वाटतं लग्न ही फक्त 2 व्यक्तींनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट नाही आहे, तर 2 कुटुंबांनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट आहे. म्हणजे दोन्ही फॅमिलीजनी एकमेकांना ॲक्सेप्ट करणं, एकमेकांशी सहमत असणं, एकमेकांना मान्यता देणं हे गरजेचं आहे, तरच ते लग्न टिकू शकतं. जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारते, असा अट्टहास का असतो? कारण माणूस म्हणून हा आपला आदिम कालापासून अगदी अनादी कालापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची सवयच आहे. म्हणजे काही जेवणाच्या पद्धती असतील, भाषा, वागण्या बोलण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी आपण आधीच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत कॅरी फॉरवर्ड करतो. आणि हे हस्तांतर फक्त वैयक्तिक स्वरूपात नाही तर सामुदायिक स्वरूपात घडत आले, अगदी मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तर माणसाला समाजशील प्राणी असं म्हणतात. बापरे, या सगळ्या मागे एवढा गहन विचार आहे हे मला आजच कळलं. नाही आपण सोपं करून बोलूया. मला सांगा, लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं लग्न म्हणजे ही थोडी वैयक्तिक बाब असल्यामुळे एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. ते तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जेव्हा लव्ह मॅरेज होतं तेव्हा असंच तर घडतं ना. दोघं एकमेकांना भेटतात, एकमेकांना जाणून घेतात, दोघांनाही एकमेकांच्या बाबतीत आपण कन्फर्म आहोत अशी जेव्हा खात्री पटते त्यानंतरच ते घरच्यांना इन्व्हॉल्व करतात, बरोबर ना? थँक्यू. स्पष्टच बोलतो. तुमचं लग्न लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये काही फार फरक नाही आहे. नाही म्हणजे काय होतं, लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही आधी प्रेमात पडता आणि मग लग्न करता, आणि अरेंज मॅरेजमध्ये आधी लग्न होतं आणि मग नंतर प्रेम जडतंच. तर मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये प्रेम महत्वाचं. कारण प्रेम नसेल तर दोन्ही प्रकारची लग्न टिकूच शकत नाही. फक्त प्रेम पुरेसं नाहीये, आदरही. तुम्ही म्हणत होता तसं आदर हवाच, पण एकमेकांबद्दल काळजी सुद्धा वाटायला हवी ना.
हे बघा, मला बाकीच्यांबद्दल काही माहीत नाही, पण मी फक्त जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा लग्नाबाबतीत माझ्या काही गोष्टी आधीच ठरल्या. म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला मी कधीच अडवणार नाही. तिला पूर्ण फ्रीडम असेल. तिला तिच्या करिअरमध्ये जितकं पुढे जायचंय तितकं जाऊ दे. हा, अगदीच जेव्हा तिला माझी गरज असेल त्यावेळेला मी तिथे असेनच, पण इतर वेळी तिचं जग, तिचं आयुष्य हे तिचंच आहे. तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल खरंच असा विचार करता? होणाऱ्या हो नाही, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी स्वतःच्या पत्नीबद्दल असाच विचार करायला हवा, तरच समाजात स्त्री पुरुष समानता येईल. काय झालं? असं का बघताय? आय एम सॉरी, मी स्पष्टच विचारते. तुमच्या घरच्यांना माझ्याबद्दल काही ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. तुम्ही मला आवडता हे जरी खरं असलं आणि मी स्वतःहून तुम्हाला लग्नासाठी विचारते हेही खरं असलं तरी माझी एक अट आहे. लग्नाची बोलणी करायला माझा दादा राघवेंद्र तुमच्या घरी येईल आणि त्याला जर तुम्ही पसंत पडलात तरच हे लग्न होईल. तुम्हाला चालेल? तुमच्या दोन्ही प्रश्नांवर माझं उत्तर हो हेच आहे. पुढे काय झालं ते तरी आठवतंय का? काय झालं? कशाचं? कधी? कुणी? अगं किती गोंधळतेस. तुझ्या राजकुमाराबद्दल विचारते मी. तुम्ही दोघं भेटलात, तुमच्या प्रेमाबद्दल एकमेकांशी बोललात, दोघांनी हा विषय आपल्या घरच्यांवर ढकलून दिला, पण त्यानंतर काय? यापुढे काय झालं ते तरी तुला आठवतंय का? तर नको काळजी करूस. जोवर तुला आठवत नाही तोवर मी आहे. तुला गोष्ट सांगणं मी थांबवणार नाही. तर शेवटी राजकुमारच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर आली होती आणि तिच्या प्रेमाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली होती. सॉरी सर, खरं तर मी असा व्हिडिओ काढणं चुकीचं आहे, पण तुम्हाला हे खरं काय ते कळावं ना, म्हणून मला हे करणं गरजेचं होतं सर. याशिवाय माझा दुसरा कुठलाही हेतू नसल्यामुळे मी आता हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो. थँक्स. हा व्हिडिओ नसता तर मला कळलंच नसतं की माझी बहीण आणि तिला आवडणारा मुलगा किती प्रगल्भ विचार असेल ते, आणि त्यांचं कुटुंबावर किती प्रेम आहे हेही कळलं नसतं. सर मग आता पुढे काय करायचं? पुढे काय? चांगल्या कामात वेळ कशाला घालवायचा? मुलाच्या कुटुंबियांना भेटायचं आणि लग्नाची बोलणी सुरू करायची. एकदा का मैत्रीचं लग्न झालं ना की माझी चिंता मिटली. नमस्कार स्वामीजी. मी आता आपल्यालाच फोन करणार होतो. हो, मैत्रीच्या लग्नासंदर्भात जरा बोलायचं होतं. मी फक्त आठवण करून द्यायला फोन केलेला आहे. जेव्हा चांगली बातमी येणार तेव्हाच तिच्यासोबत एक वाईट बातमीही येणार आहे. कधी, कुठे, कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच ठरवावं लागणार.
मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमच्या घरात जी मुलगी आहे ती कोणी साधी सुधी मुलगी नाही, ती आदिबा आहे, आदिशक्ती आहे. चांगल्यासाठी ती देवदूत आहे आणि आमच्यासाठी भूत आहे. पुढे बोला. हे बघा, तिला घरातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल ते तरी सांगा. हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. किंमत बोला. आपल्याकडून कसली तडजोड होणार नाही. हे बघा, तुम्हाला एकट्याला जमत नसेल ना तर कोणासोबत तरी युती करा, नाहीतर आघाडीचा विचार करा ना. काय करायचं ते मी बघतोच आता. लवकरच परत येईन आणि या देवीला तुमच्या घराबाहेर काढेन. आपली जबान आहे. ए, कुठे हरवलीस तू? इथेच आहे मी. मग अशी गप्प कायस? तू सांग ना, गोष्ट सांग ना. तू गोष्ट सांगत होतीस ना मला. मी तुला सांगितलेल्या गोष्टीमध्ये पुढे अनेक वाटे आहेत. आता मलाच प्रश्न पडतो, नक्की तुला कोणाची गोष्ट सांगू? मैत्रीच्या आयुष्याची सांगू की तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या तिच्या भावाची सांगू की तिच्या आयुष्यात आलेल्या एका दुष्ट फॅमिलीची गोष्ट सांगू? लग्न लग्न लग्नाची गोष्ट, गोष्टीत लग्न. लग्न लग्न लग्नाची गोष्ट, गोष्टीत लग्न. आणि मग त्या राजकुमारीचा दादा तिच्या सुखासाठी राजकुमार आणि त्याच्या दुष्ट फॅमिलीला भेटायला गेला. आणि तीच फॅमिली आहे ज्या फॅमिलीचा खरा चेहरा आपल्या समोर येणार आहे. याक्का पण ना, तुला 5 स्टार हॉटेलचा शेफ बनवते असं रोज सांगत असते ना मला. त्याचं काही वाटत नाही हो, पण असा कांदा चिरून घेते माझ्याकडून. मग डोळ्याला पाणी येऊ राहिलं ना बाप्पा. आणि डोळ्याला पाणी आलं म्हणजे माणसाने दुःख झालं, आणि दुःख झालं म्हणजे त्यावर उपाय शोधायला पाहिजे. अबे येलच तर सुख म्हणतात ना बाप्पा. हे डॉली, लवकर हात चालव ना, अजून भरपूर भांडी आहेत. घासतेच आहे ना ग. किती किळसवाना आहे. अरे या पोळ्या पण कच्च्या आहेत. हे बघ, मी तर काहीच खाणार नाहीये. आपण त्यांना तसं सांगूयात. हा चल. हो मावशी, काय? अहो केस आहे या भाजीत. मग एवढं बोंबल्याला काय झालं? हे बघा, आम्ही तुमचे गिऱ्हाईक आहोत, तुम्ही असं बोलू शकत नाही. हा, पण तो केस आमचा नाही ना. आणि बाहेरून उडून आलेल्या गोष्टीची ना आम्ही जबाबदारी नाही घेत. काय रे भाऊ, काहून कटकट लावली एवढी तुम्ही दोघांनी? अबे काल एका गिरायकाच्या भातामध्ये खडा निघाला, तरी पण तो काही बोलला नाही ना, है की नाही? आणि एवढूसा केस निघाला, आणि काय बोंबलू राहिले मग? तुमच्यासारख्या माणसांमुळेच आमच्यासारख्या लोकांचा माणूस करून विश्वास उठायला लागला ना बाप्पा. कठीण आहे तुमच्याशी बोलणं ना, कठीण आहे. आम्हाला नकोय तुमचं जेवण, आम्ही चाललो.
2 प्लेटचे पैसे टाकायचे आणि निघायचे. अहो पण काय इथं आमच्या प्लेट उचकावून जायला तुझ्या काय बापाचा माल आहे होय रे? मागच्या आठवड्यात एकानं 7 रुपये द्यायला मचमच केली होती, तर याच झाऱ्यानं त्याचा हात तोडला होता. ए माते, यांचे किती पैसे झालेत ग? 60 रुपये. 60. खायला म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट मसनातच पोचून राहिला ना बाप्पा. आपला खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण अशी कोणाची तरी गचांडी धरून धमकावतो. म्हणूनच तर हा धंदा सुरू केलाय ना आपण. दिवसाला असे 4 गिराईक मिळाले ना, आपला गल्ला भरून जातोय. अरे हो, पण किती दिवस अशी ही चिंदी चोरी करत बसणार? कधीतरी आपल्याला मोठा मासा सापडायला हवा ना. यासाठीच तुझ्या यशवर्धनने जोरदार फिल्डिंग लावली ना बाप्पा. मामा, ज्याच्यासाठी फिल्डिंग लावले तो काय साधा सुद्धा मासा नाही, त्याला मोठा देव मासा आहे. आणि स्वतःहून तो आपल्या जाळ्यात येणार आहे. एक्सक्यूज मी. यस, इथे यशवर्धन निखारगे कुठे राहतात? यशवर्धन निखारगे गणिताचे शिक्षक. करेक्ट. हा, इथनं समोर गेल्यानंतर ना डाव्या बाजूला तुम्हाला एक जेवणाची गाडी दिसेल. ती जेवणाची गाडी आणि त्या मागच्या चाळीत त्यांचं घर आहे. ओके, थँक्यू. प्रिन्स निखारगे. अरे हवालदार साहेब, या बसा ना. नाही नको, तुझ्या विरोधात एक तक्रार आहे. हे बघू नंतर, तुम्ही आधी चहा कॉफी तर घ्या. या. सकाळी एका वयस्कर माणसाला मारून त्याच्याकडून पैसे हिसकावून घेतलेस, खरं आहे ना? ते होय, तुम्हाला माहिती आहे ना आपलं. आणि त्या माणसाकडे, त्या म्हाताऱ्याकडे फक्त 700 रुपये निघाले. काम करा ना, 400 मी ठेवतो, 300 ठेवा तुम्ही. तो म्हातारा आमच्या साहेबांचा सासरा होता. निदान लहान पोरांना आणि म्हाताऱ्या माणसांना सोडत जा. ते तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला फक्त माणसांकडचे पैसे दिसतात. आता तो कोणाचा कोण आहे किंवा नातेवाईक आहे, काय घेणं देणे आपल्याला. साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवलंय, चल. देव मासा, मला घरी घेऊन जा आणि नीट जाळ्यात ओढा. तोपर्यंत मी मॅटर निपटवून येतो. मी काय म्हणतो, फक्त आता मी चोर नाहीये आणि सकाळी जो काही मॅटर झाला त्याची चर्चा नको आता. चला निघूया. कोण हवंय तुम्हाला? यशवर्धन निखारगे. हो, इथेच राहतात. ओ, मी राघवेंद्र सरदेशपांडे. हा, आठवलं. आमचं यशवर्धन आम्हाला सांगत होता तुमच्याबद्दल. अच्छा, फायनली ही जागा शोधत पोचलो एकदाचा. इथे पोलीस. प्रिन्स, माझा मुलगा समाजसेवक आहे ना इकडचा. लोक पण त्याचं खूप ऐकतात. त्यामुळे कधी कोणाला समजवायचं असेल तर पोलीस स्वतःच त्याला घेऊन जातात.